पॅराजंबल आपला आवडता क्वेश्चन. पॅराजंबल मध्ये जर याच्या जागी असं लिहिलं असेल, देयर वॉज अ किंग, ही वॉज व्हेरी ब्रेव, वन डे a wise person came to his राज्य, he met him and told him that he would have to give him some arms. असं झालं असतं लिहिलेलं असते. प्रोनाउन मेथड वापरली असते. कोणची? नाउन प्रोनाउन मेथड ऐकली असेल ना कधी पॅराजंबल मधली. हे नाउन हे प्रोनाउन, नाउन आधी प्रोनाउन नंतर. हे जे प्रकार आहेत ते तशा टाईपच्या प्रश्नामध्ये चालतात, पण अशा टाईपच्या प्रश्नामध्ये चालतील का? शोधा इथे कुठे प्रोनाउन. आता बघा, हा टाईप आला होता काही एक्झाम्स मध्ये. हा टाईप का दिला याचं बेसिक रिझन समजून घ्या. आयबीपीएसला एक गोष्ट कळाली होती की 99% मुलं काय करतात, 1% माझ्या क्लासेस सोडले तर बाकीचे 99% आहेत ते काय करायचे, त्यातलं फर्स्ट सेंटेन्स फाइंड करायचे. आता फर्स्ट सेंटेन्स फाइंड कुणी करू शकतं. ढमता ढ नर्मदेचा गोटा, तोही पहिलं वाक्य सहजपणे फाइंड करू शकतो. पण आपल्याला ओव्हरऑल लावायचे, तो पहिलं वाक्य फाइंड करायचे. मागच्या एका एक्झाम मध्ये काय झालं, ते पहिलं वाक्य फाइंड करणार लोकांचं त्याची पुढच्या डोक्याच्या असायची. एक वाक्य फाइंड करायचं, 1 मार्क घेतला. पॅराजंबल मध्ये एरर दर्शन मध्ये कशी 4-5 येतात, प्रोसेस मध्ये 3-4 कशी येतात, कशी येतात माहित नाही, पण कशी येतात अशी एक वेगळी मेथड आहे डेव्हलप केली मुलांनी. ठीक आहे. ते 5-6 मार्क्स, हा 1 मार्क म्हणून 7 मार्क झाले. किती कट ऑफ येतो? 5-6 भेटला आन्सर, मार्क भेटले आपल्याला, खुश, कट ऑफ निघाला. असं मुलांचं असायचं. काही मुलं माझ्याकडे म्हणायचे, सर काय करायचं, 40 क्वेश्चन आहेत, 40 अटेम्प्ट करायचे, 20 चुकले, 20 बरोबर. 20 चुकले, 20 बरोबर, हे कुठून काढलं असतं? 50% 20 बरोबर, 20 बरोबर आले, 20 चुकले तर किती काढले? 5 मार्क काढले, उरले 15. ऑल द बेस्ट. पुढच्या वेळेस तो यायचा, सर फेल झालो, कशामुळे? सर 40 पैकी सोडवले पण ते 2.5 मार्क पडले. तुला 2.5 मार्क का पडले सर? तुला 40 सोडवले, 30 चुकले, उरल्या 10 पैकी 7.5 गेले, आणि अर्ध्या मार्कात कट ऑफ केला. ठीक आहे. दॅट इज द प्रॉब्लेम विथ द स्टुडंट्स. मग पॅराजंबलची अशी पद्धत ह्या लोकांनी चालू केली होती. हे आयबीपीएसला कधी कळणार नाही, ते काही रेडे नाही. व्हिडिओ पाहिला त्यांना कळेल की सर असं बोलतायत म्हणून. पहिलं वाक्य त्यांनी फिक्स दिलं. आता खालचे जे वाक्य आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लावायचे, तसे लावून सांगा. पॅराजंबल मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं त्याची क्लूवर्ड्स. त्यामधले क्लूवर्ड जे कुठेतरी रेफरन्स देतात. ठीक आहे. आता हा झाला पहिलं वाक्य फिक्स, बाकीचे जंबल्ड. पुढचं बघू आपण. 2 व्हरायटी आहेत त्यामध्ये. पुढचं व्हरायटी फर्स्ट सेंटेन्स फिक्स व्हरायटी, लास्ट सेंटेन्स फिक्स वाला ABCDE. काही लोक काय करायचे, सर पहिलं शेवटचं पटकन कळतं, मधले कळत नाही. शेवटचं पटकन कळत काही लोकांना, मग त्यांनी काय केलं, शेवटचा फिक्स दिला, सर्जिकल स्ट्राईक. ठीक आहे. घ्या आता कसं करता सांगा. मग इथे घोळ व्हायला लागला. आता नीट बघा पुढचं. आता इथे वर्ड्स मी काही बोल्ड केलेले आहेत ते बघा. इथे पॉलिसी दिले ना, पॉलिसी. इथे काही दिले का क्लूवर्ड? आता वाक्य बघा. इन ऑर्डर टू अचीव दिस we need to form a policy. The National Health 2017 sets इथे कुठलाही रेफरन्स वर्ड दिलाय का? नाही. मग हे फर्स्टला येऊ पण आता फर्स्ट असलायचं नाही कधीच. इथे वेळेस असं लिहायचं. तुम्ही असं 1 2 4 5 3 असं केलं नंतर थोडा होणार नाही. नाही 4 हे 5 नाही, हे बरोबर नाही. इथं त्याला आपल्या ग्रामीण भाषेत मतळा म्हणतात.
इतकं धिगाणा होतो इथं की ते कळणं आश्चर्य होत होतं की नेमकं पहिलं कुठलं आणि शेवटचं कुठलं. एवढं कळलं की बी सेंटेन्स फर्स्ट आहे. पुढचं बघा आता इट. इट कशासाठी तरी रेफरन्स आहे. तर फोकस, हा फोकस कुठं आहे? सी मध्ये आहे ना, बरोबर आहे. पण आणखी बघा, while it still is focused on, ठीक आहे. The police meets an array of supporting clause. आता हे A आणि F, A आणि F ची जोडी होईल आहे, बरोबर आहे. आता B च्या नंतर कुठले जाते बघा, हे जे इट आहे, इट कशासाठी वापरलं आहे? 17 यासाठी आपण काय वापरलं? इट. इट वाले वाक्य किती येतात? दोन आहेत, सी आणि ई, बरोबर आहे. आता सी मध्ये आणि ई मध्ये आधी कुठला नंतर कुठला, इथे दोन्ही दोन आलेलं फक्त आहे, बरोबर आहे. इथे पण इट दिलं, इथे पण इट दिलंय. ते दोन्हीचे ते दोन्ही एका पाठोपाठ एक येतील, पण आधी कुठला आहे नंतर कुठला ते बघा. सी अगोदर, ई नंतर. आता उरलं कुठलं? कुठलं सांगा? डी. आता हे डी तर फोकस ई मध्ये आहे का बघा. ई मध्ये फोकस काय आहे ना, फोकस. मग आता इथे बीसीई अशी सिरीज तयार होणार. हा जो आहे हा नॉर्मल पॅराग्राफ आहे. आता हा 5 प्रश्न येऊ शकतो की ए कुठलं, बी कुठलं, सी कुठलं, डी कुठलं, ई कुठलं. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंड सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड सेंटेन्स. असे जे 5 प्रश्नांचा बंच यायचा तो वेगळा. आणि याच्या अगोदरच आहे 3 टाइप्स आहेत. एकामध्ये पहिलं वाक्य फिक्स, दुसऱ्यामध्ये शेवटचं वाक्य फिक्स, आणि एक जुनी व्हरायटी आहे त्यामध्ये सगळे वाक्य दिलेले, बरोबर आहे. एव्हरीबडी गॉट दिस. आता ही जी मेथड आहे, ही मेथड आपल्याला बऱ्याच वेळेस यूज करावी लागते, तेव्हा ती ट्रेन होऊन आपण त्यामध्ये प्रश्न बघताना सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. काही लोकांना हे कळायला थोडंसं अवघड वाटलं असेल, पण हे क्लू वर्ड्स फाइंड करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कारण की वाक्याची लेंथ बघा किती आहे, लेंथ जास्त आहे ना वाक्याची. ऍक्च्युअली एक्झाम मध्ये असे प्रश्न आले ना, त्यांनी दिली एक्झाम, त्यांना माहिती आहे लेंथ एवढीच होती ना, याच्यापेक्षा छोटे होते वाक्य. देयर वॉज अ किंग. नाही, इफ यू वॉन्ट टू solve these kind of questions, you need to find the clues first. ते क्लू आणि कीवर्ड्स फाइंड झाले तर प्रश्न सहजपणे सॉल्व्ह होऊ शकतो. त्याची मेथड आपण पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये ती घेतोय आपण मेथड. ती मेथड तुम्हाला आणखी डिटेल मध्ये प्रॅक्टिस मी करून घेईल. पण सध्या हे कशासाठी आवश्यक होतं? इथे 3 टाइप आहेत पॅराग्राफच्या. एक टाइप कुठलंही वाक्य फिक्स नाही, 6 ते 6 वाक्य. दुसरी टाइप पहिलं वाक्य फिक्स्ड. तिसरी टाइप लास्ट वाक्य फिक्स्ड. गुड. लक्षात सगळ्यांच्या पॅराग्राफचा क्वेश्चन आता. गुड. नेक्स्ट. हां, ठीक. आता हा पॅराग्राफ मध्ये आणखी एक व्हरायंट आला होता. नीट बघा. फाइंड ऑड सेंटेन्स म्हणजे काय? 5 वाक्य आहेत. 5 वाक्यापैकी 4 वाक्य एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि एक वाक्य अनरिलेटेड. नाउ इमॅजिन, आता विचार करा. समजा, लिसन टू मी केअरफुली, डोंट लुक ॲट मी. मी काय बोलतो त्याला. समजा मी असा प्रश्न दिला, ए, बी, सी, डी आणि ई. ह्या 5 वाक्यामध्ये समजा मी पहिले 4 वाक्य जे आहेत, 4 वाक्य, या 4 वाक्यामध्ये मी बोलतोय एज्युकेशन पॉलिसी विषयी. एज्युकेशन पॉलिसी. आणि इथे मी जल्लीकट्टू माहिती तुम्हाला, जल्लीकट्टू स्पोर्ट जो आहे याविषयी बोललो मी. 1, 2, 3, 4 ह्या 4 वाक्यामध्ये कशाला बोलतोय मी? भारताची एज्युकेशन पॉलिसी. आणि ह्या वाक्यामध्ये बोलतोय मी जल्लीकट्टू स्पोर्ट्स विषयी. तर इकडे बघा, प्रश्न बघूया. तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्याची फार घाई असते. इकडे क्वेश्चन बघा. तर मग ऑड सेंटेन्स कुठला आहे? आता
तुम्हाला असं वाटतं का की IBPS वाले खूप बालिश, लहान बाळ आहेत, मूर्ख आहेत असं वाटतं का? की किंवा त्यांचं तुमचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून ते काय करतायत, हे 4 वाक्य एज्युकेशन पॉलिसी विषयी आणि 1 वाक्य पूर्णतः अनरिलेटेड जल्लीकट्टू स्पोर्ट, किंवा 4 वाक्य साऊथ आफ्रिकेची इकॉनॉमी, 4 वाक्य साऊथ आफ्रिकेची इकॉनॉमी आणि 1 वाक्य फुटबॉल विषयी. मग तुम्ही लगेच अरे आन्सर जल्लीकट्टू. इतकं सोबत ते करतील का? They won't do that. They will try to confuse you. How? Take a look at this. पहिलं वाक्य बघा. आता या सगळ्या वाक्यामधलं तुम्हाला समान धागा पाहायचा आहे, कुठला आहे? पहिल्या याच्यामध्ये काय झालं? US consumer as we go around America, you see a consumer. आता कुठेतरी US विषयी आहे. दुसरं ऑइल, बरोबर आहे? इथे real estate has been a very good asset class for Blackstone. The Blackstone विषयी दिलंय. हाँ, इथे Europe has been materially lower over the last 12 months than it was in the previous 12 months, which shows signs of manufacturing recession विषयी दिले, बरोबर आहे? Oil prices. Now, इथे Blackstone पण दिले आणि आता हे जरा कन्फ्युजिंग. कसं कन्फ्युज झालं? यातला एकही वाक्य असं नाहीये जे जल्लीकट्टू विषयी आहे. आता बघा, आपल्याला वाटतं इथे ऑइल इथं पण दिलाय आणि ऑइल इथं दिलाय, हे 2 आहेत. इथं ब्लॅकस्टोन दिलाय, इथं पण, इथं रिसेप्शन झालं, इथं पण झाले, सगळे वाक्य एकत्र आहेत. दिस इज हाऊ दे विल कन्फ्यूज यू. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, तुम्हाला जे आवडतं ते मी बोलणार नाही. जर तुम्हाला मी असं दाखवलं असतं जादू, तुम्हाला काय वाटलं असतं? सरांनी काय ट्रिक दिली आपल्याला, एका सेकंदात प्रश्न सॉल्व. IBPS वाले प्रदीप पाटील नाही, ठीक आहे? तिथे जाऊन तुम्हाला सोबत प्रश्न देणार नाही. मी तर तुम्हाला ते प्रश्न दिले, तो व्हॉट विल हॅपन, इथे तुम्ही सॉल्व करा हे क्वेश्चन, पण व्हेन यू गो टू द एक्झामिनेशन तुम्हाला हा त्रास होणार. आर यू गेटिंग इट? मग बघा आता नीट समजून घ्या. इथे जरी ब्लॅकस्टोन दिले, इथे ब्लॅकस्टोन दिले, पण एक समान धागा बघा. E मध्ये दिले, अकॉर्डिंग टू ब्लॅकस्टोन ग्रुप द वर्ल्ड मे बी स्लोली हेडिंग टुवर्ड्स अ रिसेशन. त्याचं एक्झाम्पल कुठे दिलंय? C मध्ये. म्हणजे EC हे सोबत झालं. C मध्ये काय झालं बघा. आता याच्या पुढचे 2 वाक्य पाहिजे तुला रिलेटेड. किती वाक्य बघायचे? 2 रिलेटेड. पुढले किती वाक्य? 3. A 10% ऑइल, त्यानंतर B मध्ये ऑइलचा थोडा रेफरन्स आहे का? नाही. त्यानंतर मध्ये ऑर्डर होता. D आणि A सोबत. तर D आणि A सोबत असतील तो उरला कुठला? आन्सर आणि नीट बघा पुन्हा एकदा. B मध्ये काय दिलंय? रिअल इस्टेट चांगला ऍसेट आहे ब्लॅकस्टोन साठी आणि अट्रॅक्टिव्ह आहे. बाकी 4 मध्ये निगेटिव्ह दिलंय, एकामध्ये फक्त पॉझिटिव्ह दिलंय. जरी ब्लॅकस्टोन विषय असेल ते, तरी ब्लॅकस्टोन कंपनीची इंट्रोडक्शन आहे का त्या पॅराग्राफ मध्ये? की ब्लॅकस्टोन कशी कंपनी आहे, काय करते, काय नाही, याविषयी का नाहीये ना? ते कशाविषयी आहे? रिसेशन आणि त्यामुळे होणारे परिणाम. मग हे 4 वाक्य जे आहेत ECDA, 4 वाक्य सांगतात रिसेशन विषयी, त्याच्या परिणामाविषयी, आणि हे 1 वाक्य फक्त बोलतो ब्लॅकस्टोन कंपनीच्या रिअल इस्टेट मधल्या फायद्याविषयी. मग हे ऑड वन आउट आहे, ऑड सेंटेन्स आहे. आर यू गेटिंग इट? Maybe this is not as entertaining as you might have thought, you might have expected. Yeah, so will. But this is not for entertainment. This is for real understanding. अशा टाइपचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला ते कन्फ्यूज कशा टाइपनं करणार बघितलं तुम्ही आता. मग तो सॉल्व करते वेळेस तुम्हाला त्याची थीम जी आहे ओव्हरऑल तेवढी लक्षात घ्यावी लागेल. असा प्रश्न येणार नाही एक्झाम मध्ये पॅराग्राफचा ऑड वन आउट. हा मेन्स मध्ये ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम मध्ये आला. SBI PO मध्ये होता, IBPS PO मध्ये पण होता ना मला वाटतं मेन्स मध्ये. बाकी पुढच्या एक्झाम मध्ये पण होता हा क्वेश्चन ऑड वन आउट. बऱ्याच लोकांना हा क्वेश्चन काय वाटला? पॅराग्राफल वाटला स्टार्टला पाहिल्यानंतर. त्यांनी इन्स्ट्रक्शन्स वाचले नव्हते, त्यांना वाटलं हा क्वेश्चन कसा आहे? पॅराग्राफल करा, लावा त्या जोड्या. But this is odd one out. Everybody got this question? Good.